सुरेश धस आणि धनंजय मुंडे राजकारणातलं एक वेगळं समीकरण. याच संघर्षातून धसांनी मुंडेंसाठी एक खास शब्द शोधून काढला, तो म्हणजे आका. या आका शब्दाला राजकारणातला एक विशेष शब्द प्रयोग म्हणून महत्वही प्राप्त करून दिलं ते धसांनी. ज्या धनंजय मुंडेंना आपणच बीडच्या राजकारणाचं सत्ता केंद्र आहोत असं वाटायचं, ते आता पक्के घायाळ झाल्याचं वाटावं अशी परिस्थिती आहे. कारण काय तर मित्र पक्षातलाच एक नेता, साधा आमदार, पण आका आका म्हणत त्यांनी मुंडेंना पार जेरीस आणलं. हेच सुरेश धस दिल्लीत गेले, अमित शहांना भेटले आणि आता त्यांच्या मागोमाग धनंजय मुंडेंनी सुद्धा शहांची भेट घेतली. प्रकरण तसं खोल, पण ते पाहायच्या आधी हा एक फोटो पहा. या फोटोवरून सध्या अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. कारण काय, अमित शहा यांच्या चेहऱ्यावर कोणतंही हास्य नाही. या धनंजय मुंडेंच्या भेटीबद्दल कोणतेही सकारात्मक त्यांच्या हावभाव चिन्ह त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाहीत. मग धनंजय मुंडे हे अमित शहाची भेट घेण्यामागे कारण ते कोणतं? ते धसांनी केलेल्या तक्रारींवर स्पष्टीकरण द्यायला गेले की आपली कोकाटेंच्या जागी मंत्रिमंडळात वर्णी लागावी म्हणून शहांना मनवायला गेले? अनेक प्रश्न उभे राहतात. या सर्व घडामोडींना आपण विस्तृतपणे समजावून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओतून. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. राज्याचे माजी क्रीडा मंत्री, ज्यांची सध्या आमदारकी आणि मंत्रिपद गेलंय, ते माणिकराव कोकाटे सदनिका बळकावल्याच्या प्रकरणात दोषी ठरले. न्यायालयाने 2 वर्ष कारावासाची शिक्षा त्यांना ठोठावली. त्यानंतर त्यांचं खातंही काढून घेण्यात आलं. त्यांचा राजीनामाही मंजूर झाला. त्यांना पर्यायानं अटक करण्याची आता प्रक्रियाही सुरू. मात्र याच वेळेस धनंजय मुंडे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यानंतर त्यांच्याकडून मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावली जात असल्याची चर्चा रंगली. माणिकराव कोकाटे यांना अटक झाल्यास त्यांची आमदारकी आणि पर्यायानं मंत्रिपदही जाणारच होते. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव आल्यानंतर धनंजय मुंडे यांना आपलं मंत्रिपद गमवावं लागलं होतं. माणिकराव कोकाटेंची गच्छंती झाल्यास हे मंत्रिपद आपल्याला मिळावं यासाठी धनंजय मुंडेंनी प्रयत्न सुरू केले असल्याची चर्चा तुफान रंगली राज्याच्या राजकारणात. मात्र सर्व काही दिसतं तसं असलंच पाहिजे असं नाही ना. हे म्हणण्यास कारण काय आहे तर संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालणं, त्यांचा बचाव करण्याचा जो आरोप आहे तो माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर होता. मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची उणीव आपल्याला भासतेय असं मुंडेंनी केलेलं एक विधान अजून त्यात बरीच भर टाकणार आहे. यावरून बीड जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळ्या आरोपी अद्यापही फरार आहे. त्यामुळे पोलिसांवर दबाव आहे का? मुंडे साधे आमदार असताना सुद्धा जर असं करू शकतात तर मंत्री झाल्यावर काय, असे प्रश्न विरोधी पक्ष विचारायला लागले. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महिनाभरापूर्वी धनंजय मुंडे यांनी आपल्या खुनाचा कट रचल्याचा आरोप केला. त्यानंतर सुरेश धस यांनी अंतरवळीत चराटीत जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. हा सगळा घटनाक्रम पाहता सुरेश धस यांनी गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत घेतलेली भेट केवळ विकास कामांसाठीच होती का, की या भेटीत महाराष्ट्रासह देशभरात आणि दिल्लीतही चर्चा झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हावी ही मागणी होती, अशी चर्चा रंगली आहे. त्यातच मुंडेंवर केलेले जरांगेंनी आपल्या खुनाची सुपारी दिल्याचे आरोप, नार्को टेस्टसाठीचे अर्ज वगैरे या भरपूर गोष्टी आहेत, ज्या प्रत्येक गोष्टीसाठी धसांनी जरांगेंना पाठिंबा दिला, मुंडेंचा उघड विरोध केला. अमित शहांजवळ गेल्यानंतर हेच धस हे त्यांच्या कानावर टाकणार नाहीत का, याबाबत तर्कवितर्क लावले जातात. दुसरी गोष्ट, धसांनी अमित शहांच्या भेटी संदर्भात ही भेट मतदारसंघ आणि जिल्ह्यातल्या विकास कामांसाठीच होती असा दावा केला होता. परळी वैद्यनाथ येथील जे ज्योतिर्लिंग आहे त्या तीर्थक्षेत्राचा केंद्राची जी प्रसाद योजना आहे त्यात समावेश व्हावा म्हणून विनंती करण्यासाठी भेट घेतली असंही त्यांनी सांगितलं होतं. आता धनंजय मुंडेंनी तोच किस्सा गिरवलाय, तेच कारण सांगितलंय. मात्र धस यांच्या भेटीनंतर 15 दिवसात धनंजय मुंडेंनी अमित शहाची भेट घेतल्यानंतर मात्र धसांनी शहांना मुंडेबद्दल काही सांगितलं नसेल ना, अशी कुजबूज सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहे. आणि दुसरी गोष्ट, मंत्रिपद आपल्याला परत मिळावं असं मुंडेंना खूप वाटतंय आणि ते त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून वारंवार दिसून पडतं. मात्र धसांना ते नको आहे. त्याची कारणं मी आताच सांगितले तुम्हाला. हे सर्व जरी असलं तरी कोकाटेंचं मंत्रिपद जाणं, छगन भुजबळ यांचा आजारपण, या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला मंत्रिपदाची संधी आहे असं मुंडेंना वाटणं साहजिक आहे आणि त्यातूनच त्यांचे हे प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. सध्या राजकारणात सुरू असलेल्या या घडामोडी पाहता येत्या आठवड्यात नेमकं काय आणि कशासाठी होतंय हे चित्र सर्व स्पष्ट होईलच.
तुम्हाला काय वाटतं, मुंडेंचा मंत्रिमंडळात समावेश होईल का, की त्यांना अजून वाट पाहावी लागेल? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा लेट्स मराठी.